काय तुम्ही जिच्यासाठी डबा पाठवताय तिचा पाय घरात टिकत नाही। तिचा नवरा तुरुंगात गेल्यापासून स्वानंदी वाटेल तिकडे भटकायला लागली, एकदम हुंडारायला लागलीये। वाटेल तेव्हा जाते, वाटेल तेव्हा येते। आजही कुठेतरी फिरायलाच गेली असेल म्हणून अजूनपर्यंत आली नाही, आणि म्हणून आउट हाऊसला कुलूप आहे। आपल्या मुलाच्या गुणांकडे दुर्लक्ष करून त्या मोलकरणीची काळजी करणं कमी करा तुम्ही। बस झालं आता। इतक्या रात्री स्वानंदी कुठे गेली असेल? अहो अहो, जेवताय ना? हो। काय सांगतेस तू? खरा कल्प्रिट सुजित आहे? काय नाव काय बोललीस तू त्या कंपनीचं? गणेश मशीन्स। मला एवढंच कळलं त्या कंपनीचं नाव गणेश मशीन्स आहे। त्या कंपनीचा पत्ता बी माहिती नाही। त्याच विचार एक मिनिट काय म्हणालीस तू? गणेश मशीन? स्वानंदी, ही आय गेस ही तीच कंपनी आहे जी कंपनी मुंबईच्या बॉर्डर वरती आहे। अगं त्या कंपनीच्या मॅनेजरची एकदा चौकशी होत होती तेव्हा मी त्या कंपनीत गेले होते। आय गेस ती हीच कंपनी आहे। स्वानंदी, ह्या अशा कंपनी ना मुंबईच्या बाहेर असतात आणि इथे बरेच इल्लीगल बिझनेस चालू असतात। जेसी, आपल्याला त्या कंपनीत जायला हवं आणि पुरावे शोधायला हवे। हो, जाऊ आपण त्या कंपनीत, पण अगं आत्ता कुठे? किती रात्र झाली बघ, आपण आता घरी जाऊ। हीच तर वेळ आहे ना, हीच बेस्ट वेळ आहे कंपनीत जायची। कारण परत कुणाला तरी कळलं की मी काहीतरी शोधाशोध करतेय तर परत ती सुद्धा कंपनी रातोरात बंद व्हायची, आणि मला ती रिस्क नाही घ्यायची। आपल्याला आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन पुरावे शोधायला हवेत। हा, करेक्ट। स्वानंदी, इथे वॉचमॅन आहे अगं। तू रेडी राहा। रेडी राहा म्हणजे काय? तू फक्त रेडी राहा। कोण आहे तिकडे? तो गेलाय। चल चल पटकन। हा